ठीक आहे, कालचा होमवर्क आहे हा, चेक करून घ्या. ठीक आहे, नसल तुम्ही केलं, डायग्राम आहे समोर, व्हिडिओ पॉज करायचा, डायग्राम सगळ्या काढून घ्यायच्या, सॉल्व्ह करायचा आणि मग प्ले करून पुन्हा एकदा पाहिजे तुमचं बरोबर आहे का चुकीचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात, समजलं. ठीक आहे, पहिल्यांदा काय C3H8 किती कार्बन आहेत? 1 2 3. ठीक आहे, सगळे सिंगल बॉन्डने जोडून घ्या. उरलेले हायड्रोजन द्या. H3 H2 H3. पहा बरं, 3 आणि 3 6 आणि 2 8. 8 हायड्रोजन 3 कार्बन झालेत का? ठीक आहे, हा जो कार्बन आहे हा कसा आहे तुमचा? प्रायमरी. हा कसा आहे? सेकंडरी. हा कसा आहे? प्रायमरी. कसा आहे हा? बरोबर. C2H4 C2H4 पहा, C2 आलं, H4 1 2 1 2. H4 हा अल्किनचा फॉर्म्युला आहे, मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड येणार तुमचा. बरोबर का? अहो बरोबर आहे का? नक्की का? हा कसा आहे बरं? प्रायमरी. हा कसा आहे बरं? खाली बोला. आले? सिंपल, साधा, आपला सरळ. खाली बॉन्ड लाईन दिले, नॉर्मल स्ट्रक्चर काढून घेऊ. पहा, इथे एक कार्बन CH3 CH2 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 CH3 झालं. एनी डाऊट? बरोबर असेल तर करेक्ट द्यायचं, चुकीचं असेल तर रॉंग द्यायचं. कोण हे का? ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलंय. ठीक आहे, चाल. बुक एक्सचेंज करता का? म्हणजे बरोबर चेक होईल. ही रो तिकडे द्या, इकडची रो बुक इकडे द्या. द्या लवकर, द्या लवकर. घ्या लवकर. तुला कोणी घ्यायनाच का? दे, मागे दे. कोणाला बुक नाही मिळाली तिकडे? अहो इकडे करा. तुम्ही दिली का? तुमची कुठे आहे? ठीक आहे, द्या. ही द्या, मागे द्या. शेवट लास्टला दे, ती दे इकडं. ठीक आहे, झाले. करा. पेन्सिलने चेक करायचं, पेन वापरायचा नाही. पेन्सिलने चेक करायचे, पेन वापरायचा नाही. पुन्हा सांगते, पेन्सिलने चेक करायचे, पेन वापरायचा नाही. कोणाची? का बरं? या इथं चला. इथे पहा, नेक्स्ट पहा, चेक करा. CH3 CH डबल बॉन्ड CH3. बरोबर आहे का? 1 2 3 4. प्रायमरी सेकंडरी सेकंडरी प्रायमरी. खाली या. बेन्झेन रिंग आहे ही. काय तुमची ही? बेन्झेन रिंग. बेन्झेन रिंग काय असतं पहिल्यांदा पहा. C6H6 म्हणजे काय असतो तुमचा? बेन्झेन. आता ती बेन्झेन रिंग आहे पहा, त्याला काय मी सगळं काढत बसणार नाही, एकदाच तू सांग या. ओके, एकदाच फक्त बेन्झेन रिंग काढतो. ती रिंग मी आहे तशीच ठेवली. पुढच्या कुठे आहे का पुढे अजून? ओके, इथे एक. पहा, चेक करा. बेन्झेन रिंग म्हणजे काय असतं? कार्बन 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 कार्बन. हे झाले C6. काय झाला हा? C6. H6 पहा, H6. प्रत्येकाला एक एक हायड्रोजन द्या. प्रत्येकाला एक एक हायड्रोजन दिला का? आणि मध्ये तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर अल्टरनेट काय रे, इथे डबल बॉन्ड आहे. म्हणजे जर इथं डबल बॉन्ड आहे तर याच्या पुढे इथं डबल बॉन्ड आहे का? इथं नाही तर इथं डबल बॉन्ड आहे, इथे नाही तर इथं. म्हणजे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड. एका कार्बनला या ठिकाणी 4 बॉन्ड होऊन जातात. आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला काय म्हणतो आपण? बेन्झीन. काय म्हणतो याला आपण? केकुले नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी हे दिलेलं आहे. ठीक आहे, आले? अवकळलंय का? नक्की. आणि हे जे बेन्झीन आहे याचा शोध जो आहे तो स्वप्नात लागला होता. हो, स्वप्नामध्ये हे स्ट्रक्चर आलं होतं. म्हणजे नक्की त्यांना कळलं होतं की फॉर्म्युला त्याचा C6H6 आहे, पण त्याला मांडायचं कसं हे त्या सायंटिस्टला माहितीच नव्हतं. ठीक आहे, मग तो खूप विचार करत होता. आपण दिवसभर जो विचार करतो ना, न कळत आपल्याला त्याची स्वप्न पडत असतात. तसाच तो विचार करत होता आणि त्याला हे स्ट्रक्चर त्याच्या स्वप्नात आलं. त्यांनी पटकन उठून हे काढलं आणि दिस वॉज गिव्हन ॲज स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. ठीक आहे, ते तुमचं इथं आहे, हे बेन्झीन आहे. ते शॉर्टकटमध्ये आपण असं काढतो. हा, थांब ना जरा. आले? समजले? ठीक आहे, हे झालं बेन्झीन. आणि त्याला कोण अटॅच पहा, हे सांगतो आता बाकीचं. इकडे लक्ष द्या, बोलू नका बोलू नका.
पहा, ही तुमची बेन्झीन रिंग आहे तशीच ठेवतोय मी. काढायचं तुम्ही तर काढू शकता, तिकडे बेन्झीन काढून दाखवलंय तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट काय पहा, इथला हायड्रोजन होता, हा हायड्रोजन रिप्लेस झाला आणि इथं तुमची रिंग लागली. कळाले? आले? सॉरी, चेन लागली. ठीक आहे. पहा मग चेन मध्ये कोण आहे तुमच्याकडे? इथे CH, डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड C, त्याला वरती CH3, CH2, CH3, उरलेले हायड्रोजन देऊन टाका. आले? बरोबर असेल तर करेक्ट द्यायचं, नसेल तर रॉंग द्यायचं. इथं तुम्ही जर कार्बन काढले असतील रिंगच्या ऐवजी तरी चालेल, काही हरकत नाही. म्हणजे तसं जर रिंग काढली असेल तरी चालेल. इकडे वरती पहा, बोला. काय काय? डिग्री नाही लिहिली, कशातच नाही लिहिली डिग्री. ठीक आहे, चला राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इथं बोला, डिग्री बोला. सेकंडरी, हे सगळे सेकंड डिग्रीज असणार, बरोबर ना? कारण प्रत्येक दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच्ड आहे. आणि इकडच्याची डिग्री सगळे सेकंड डिग्रीच आहे इथे. फक्त हा कसा आहे तुमचा? 3rd डिग्री. समजतंय? आलंय का? नक्की. जाऊ इकडे. पहा, CH3 C, त्याला वरती पहा हा CH3, त्याला खाली पहा CH3, आणि त्याला साईडला पहा इकडे CH2 हा, आणि इथे आला तुमचं CH3. आले? हा कार्बनची डिग्री क्वाटर्नरी, बरोबर? क्वाटर्नरी कार्बोनेट. चेक करा चुकलंय का बरोबर आहे तुमचं. झालंय? नेक्स्ट पुढे पहा, इथे आता खाली काढतोय पहा, प्रत्येक स्ट्रक्चरच्या खाली काढेल, जागा तिथेच आहे कारण आपलं इथं जागा नाही. ठीक आहे, इथंच घेऊ. पहा, इथला CH3 C, वरती CH3, खाली CH3, साईडला आलो इथे CH2, CH, CH3, आणि त्याला अटॅच तुमचा I. परत सांगायचंय, हा CH3 इथला, इथे लिहिला CH3, पुढे C हा कार्बन, वरती CH3, वरती CH3, खाली CH3, CH3, साईडला या इथे CH2, CH, त्याला अटॅच वरती CH3, आणि इकडे काय डायरेक्ट तुमचा I. डोक्याला हात नको लाव. आलंय? आलंय का? जायचंय पुढे? ठीक. नेक्स्ट पहा. ओ ताई, CH3 C, CH3, खाली इकडे पहा CH2, CH3, आणि साईडला OH. रॉंग द्यायचं. जायचं पुढे. नेक्स्ट पहा, बोलू नका. हे काय मग, हे स्ट्रक्चरच काढतोय की हे काय करतोय? काय काय त्याने डायरेक्ट कंडेन्स फॉर्म्युला लिहिलाय. हा का? पण बरोबर लिहिलाय का? मग जाऊ दे, ती कंडेन्स फॉर्म्युला आहे वेड्या. आपण कंडेन्सच फॉर्म्युला आहे, ठीक आहे, त्या फॉर्मॅट मध्ये लिहिला असेल तरी चालेल, पण ते बरोबर पाहिजे. ठीक आहे. काही काय असतील डायरेक्ट HH बाहेर काढले असतील तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ते कोणता? याचा? हाच कंडेन्स आहे. याचा पण कंडेन्स का? पहा, असं लिहायचं CH3 C, ओके, CH3 ब्रॅकेट मध्ये C2H5 हा खालचा, आणि बाहेर OH असा. झाला कंडेन्स. वरच सोपं आहे. बरं, ठीक आहे. या, हे घ्या, चला इथे पहा CH3, बोलू नका अहो, बोलू नका. CH3 CH2 C, पहा वरती आला वरती. CH साईडला गेला साईडला, या साईडला गेला साईडला. परत खाली इथं, इथून पुढे आलो इथे
इथून पुढे गेलो इथे खाली आलाय CH3, वरती परत CH3 आणि इथे CH. आतापर्यंत बरोबर आहेत सगळे. तुमच्याकडे असलेलं बुक कोणाकडे अशी बुक आहे की ज्याच्यामध्ये आतापर्यंत जेवढे काढले तेवढे सगळे बरोबर आहेत? ठीक, चाल. 3 कॅटेगरी जाते का आज? वा, लक्ष द्या. इकडून सोडूयात आपण असं आणि मग इकडे येऊयात. इथे काय पहिल्यांदा CH3, पुढे CH2, इकडे येऊयात इथं C. ओके, एका साईडला OH, इकडे वरती गेलो तो काय आपल्याकडे, अरे गप्की बावळ्यात, तुला कळत नाही का एकदा गप्पस म्हणल्यावर? इथं आलो C, इकडे येऊयात काय आपल्याकडे इथे CH2 आलोय, पुन्हा इकडे CH2 आणि हा पुन्हा याला जोडलाय. 1 2 3 4, 1 2 3 4. काय याचं सुद्धा चुकीचं ते काय बरोबर नसणार आहे का? असेल काढून दाखव. ठीक आहे, ते पण त्याचा कंडेन्स फॉर्म्युला काढून दाखवतो पहा. CH3 CH, तो उलटा पण असू शकतो, असं पण असू शकतो. ठीक आहे, लक्षात. CH3 CH2 C OH, नाही याला नाही येणार, असंच घे, कॉम्प्लिकेटेड होईल ते खूप जास्त. असंच घे फक्त, नसेल तर रॉंग द्या. त्याची डिग्री बोला, 4 डिग्री. कुठे आलं? इथे. यालाच काय काढायची गरज आहे का? बेंझिन रिंग, त्याला डायरेक्टली कोण आहे? OH, हाच फॉर्म्युला आहे, असंच. ठीक आहे, आलंय, कळलंय नक्की? असं लिहिलं असेल C6H6OH तरी चालू, किंवा याला असं लिहू शकता तुम्ही C6H7O लिहू शकता ना. हा 6 आणि 1 7वा स्ट्रक्चर काढलंय याला, म्हणजे अशी बेंझिन रिंग आणि त्याला OH जोडलाय असा इथे OH तरी चालत, काय गडबड. आणि जर इकडे लक्ष द्या, समजा बेंझिन रिंग आहे, इकडे बघा की बेंझिन रिंग आणि त्याच्या डोक्यावरती जर OH आहे, बेंझिन रिंग आणि त्याला अटॅच OH, तर या स्ट्रक्चरला म्हणतात जय फिनोल. काय म्हणतात त्याला? फिनोल म्हणतात. काय म्हणतात त्याला? अरे जय काय म्हणतात त्याला? फिनोल. काय म्हणतात त्याला? फिनोल. काय म्हणतात त्याला? फिनोल. फिनोल म्हणतात त्याला. ठीक आहे, आलं. ठीक आहे, खाली या. इथे पहा, याचं खाली काढतो, इथे जागा नाही आपल्याला. पहा इथला CH3 CH2 NH, खालचा H आहे तसाच. ठीक आहे, CH3. बोला, कोणत्या टाईपचा अमाइन आहे? प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी? सेकंडरी. कोणता अमाइन आहे हा? सेकंडरी अमाइन, बरोबर. कारण की काय झालं त्या ठिकाणी 2 H रिप्लेस झालेत. 1 झाला तर प्रायमरी, 2 झाला तर 3 झाले तर वरची लोन पेअर पण वापरले तर क्वाटर्नरी. काय झालं आपण? क्वाटर्नरी अमाइन, बरोबर. याचं स्ट्रक्चर काढतोय, मग त्याचं बॉन्ड लाईन काढेल. पहा, CH3 CH2 CH CH3 CH CH2 CH3 CH2 CH2 CH, अरे CH2 CH3 आणि हा झाला CH3, बराच मोठा झाला. आले. आता याचं बॉन्ड लाईन काढायचं आपल्याला. पहा, पहिल्यांदा काय आपल्याकडे CH3 CH2 CH, ओके, पुढे परत CH. ठीक आहे, CH2 CH2 CH CH3, बरोबर. आता इकडे पहा, 1 2 3, 1 2 3, तिसऱ्याला काय तुमचा CH3, 3 4 ला कोण आहे तुमचा CH2 CH3, बरोबर. 4 झाला. 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, सातव्याला काय तुमचा? आले. काय अवघड त्याच्यात? सोपं आहे. जाऊ का पुढे? आता ही काय? अहो ही काय? आता नाही बेंझिन रिंग नाही. ही बेंझिन रिंगला काय असतं? अल्टरनेट
डबल सिंगल बॉन्ड, बरोबर. हा सायक्लो स्ट्रक्चर आहे. काय म्हणतो त्याला आपण? सायक्लो. म्हणजे सायक्लिक, जे गोल आहेत. कसे आहेत ते? कसे आहेत? गोल आहे, बरोबर. मग पहा इथे CH2 CH2 CH, ठीक आहे. त्याला अटॅच CH3 CH3 CH 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 CH3. इथे काय आहे तुमचा? OH. 2 3 4 1 2 3 4 1 2 3 आणि 4 1 2 3 4 1 2 3 आणि 4. ठीक आहे, घ्या असं असं येईल पहा. शेप थोडा चांगला. हा आलंय का? आला असेल तर करेक्ट द्या. इथपर्यंत सगळे राईट आहेत. इथपर्यंत सगळ्यांचे इथपर्यंत जेवढे सोडवले तेवढे बुक मध्ये करेक्ट आहे. राईट आहेत, बरोबर आहे. तुझ्याकडे बुक आहे, त्याच्याकडे पण आहे. ठीक आहे, नेक्स्ट पहा पुढे. पहा पुढे, पहा पुढे, पहा थांबा. नेक्स्ट इथे पहा. आणि आतापर्यंत तुमच्याकडे बुक आहे, सगळ्यात चुकीचे आहेत. नाहीये? चेक करा, चेक करा. पुढे चला, इथे घ्या. आओ इकडे पहा. मला नाही खेळायचं, मग मी चाललो. OH CH CH3 बावळा कार्बन डबल बॉन्ड. बोला 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. झाले. नेक्स्ट पुढे. हा पा इथे काढतो साईडला. आओ ओ डबल बॉन्ड पा इथे. उगाच CH3 CH वरती आला पा. CH3 CH Cl CH2 CH2 C डबल बॉन्ड O OH. झालंय का? झालंय, ठीक. मॅडम कॉल केलाय त्यांना, मॅडमला. ठीक, आले काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की कळाले? जायचे पुढे. ठीक आहे, पहा याचं इथं काढतोय साईडला. पहिल्यांदा काय आपल्याकडे? CH3 CH2 C, ठीक आहे. थांब ना, इथे C खाली, इथे आलो CH2, इकडे गेलो CH2 CH3. पुन्हा वरती येऊयात, इथून पुढे CH2 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 CH3. नेक्स्ट इथे पहा. इथपर्यंत सगळे राईट. इथपर्यंत सगळे राईट. नाही, तुझ्याकडे कोणाचे? बर, तुझ्याकडे बुक कोणाचे? बर, सगळे राईट आहेत आतापर्यंत. नाही 19 सोडवलं नसतं तर मग रॉंग, मग संपला विषय. इथं पहा CH डबल बॉन्ड CH खाली आलो पहा. CH डबल बॉन्ड CH C, इथे आला CH3 C डबल बॉन्ड CH2. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, बरोबर आहे. पहिल्याला डबल बॉन्ड, दुसऱ्याला नाही, तिसऱ्याला. पहिल्याला, दुसऱ्याला, तिसऱ्याला डबल बॉन्ड आहे. तिसऱ्याला डबल बॉन्ड, चौथा, पाचव्याला. ओके.
घ्या असं आहे का पा चेक करा, सगळ्यात सोपं होतं येतं. सगळे राईट नाही का? चेक करून घ्या पटकन. तुमचं आलं नसेल व्हिडिओ पॉज करायचा, सगळे स्ट्रक्चर्स ड्रॉ करून घ्यायचे. हा आणि मी शिकवलं ते माझे कष्ट. हा सगळे करेक्ट आहेत, सगळे करेक्ट आहेत. ठीक धरा. नाही नको धरा, टाळ्या वाजवा. तुम्हाला नाही येत का? नीट वाजव, परत एकदा नीट टाळ्या वाजव. इथपर्यंत शिकवलं, याच्यात काय डाऊट आहे कोणाला? ठीक आहे, नेक्स्ट हेडिंग द्या खाली, फंक्शनल ग्रुप म्हणून. थांबा, क्लासिफिकेशन राहिलं ना कालचं? ठीक, क्लासिफिकेशन शिकवतो, मग फंक्शनल ग्रुप आपलं होऊन जाईल. बोला, क्लासिफिकेशन पाहिलं होतं आपण. कोणाचं क्लासिफिकेशन पाहिलं आपण? ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. ऑर्गॅनिक बुक द्या त्याची त्याला. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं आपण दोन टाईपमध्ये. पहिले काय होतं? ओपन चेन, आणि दुसरं काय होतं आपलं? क्लोज चेन स्ट्रक्चर. पहिलं काय होतं? ओपन चेन. दुसरं काय होतं? क्लोज चेन. ओपन चेन मध्ये आपल्याकडे दोन टाईप होते. पहिला होता सॅच्युरेटेड आणि दुसरा होता अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मध्ये आपण पाहिलं होतं एक्झाम्पल अल्केनचं. सॅच्युरेटेड मध्ये असतो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. एक्झाम्पल आहे त्याचा अल्केन, बरोबर का? नेक्स्ट आपण पाहिलं होतं कार्बन कार्बन डबल बॉन्ड. एक्झाम्पल काय त्याचं? अल्किन. एक्झाम्पल काय त्याचं? अल्किन. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, तो पण होता टाइप ऑफ अनसॅच्युरेटेड, त्याला म्हणलो आता आपण अल्काइन्स. बरोबर, हे झालं आपलं क्लासिफिकेशन. परत एकदा पहा, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन पाहत होतो आपण. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आपण पाहत होतो. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आपण दोन ग्रुपमध्ये केलं होतं. पहिलं होतं, बोला, ओपन चेन, आणि दुसरं काय असतं? क्लोज चेन. पहिलं काय असतं? ओपन चेन. दुसरं काय असतं? 4. का बरं? 8 वरती असं. हा, फॅनला बरं. हा, ओके. ओपन चेन आणि दुसरं काय? क्लोज चेन. ओपन चेन मध्ये आपण टाइप्स पाहिले होते दोन. पहिलं सॅच्युरेटेड आणि दुसरा होता अनसॅच्युरेटेड. ठीक आहे. सॅच्युरेटेड मध्ये एक्झाम्पल काय होतं? सॅच्युरेटेड मध्ये एक्झाम्पल काय होतं? अल्केन. आणि अनसॅच्युरेटेड मध्ये अल्किन्स आणि अल्काइन्स. इकडे बोला, ओ क्लोज चेन मध्ये दोन. पहिला होमोसायक्लिक, होमो, आणि दुसरा हेटेरोसायक्लिक. ह्याच्यामध्ये बोला परत खाली क्लासिफिकेशन. हा, अली सायक्लिक, आणि दुसरा ॲरोमॅटिक. दुसरा काय? ॲरोमॅटिक. बोला इथे हेटेरोसायक्लिक, हेटेरोसायक्लिक, ॲरोमॅटिक, आणि दुसरा नॉन ॲरोमॅटिक. बरोबर, हे क्लासिफिकेशन आपण ऑलरेडी काल पाहिलं होतं. आता अलिसायक्लिक मध्ये काय असतं पहा. अलिसायक्लिक मध्ये काय, तर सगळा तुमचा फक्त कार्बनची चेन असते. कशाची असते? सगळे कार्बन क्लोज चेन मध्येच असतात. सगळे कार्बन तुमचे क्लोज चेन मध्येच असतात. परंतु त्या ठिकाणी कुठेही असं तुमचा अल्टरनेट डबल बॉन्ड किंवा बेन्झिन टाइप कॅरेक्टर तुम्हाला दिसणार नाही. बेन्झिन टाइप कॅरेक्टर तुम्हाला दिसणार नाही. बेन्झिन टाइप कॅरेक्टर तुम्हाला दिसणार नाही. फक्त रिंग असेल, क्लोज असेल. ओके, जे क्लोज स्ट्रक्चर असतात, साधे स्ट्रक्चर, सिंगल बॉन्ड असेल किंवा मध्येच इथे एखादा असा डबल बॉन्ड आला, चालते, काय हरकत नाही. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? अलिसायक्लिक. किंवा इथं मध्येच ट्रिपल बॉन्ड येईल, त्यालाच काय म्हणतो आपण? अलिसायक्लिक. काय म्हणतो त्याला आपण? अलिसायक्लिक. ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक मध्ये काय असतो तुमचा? कंपल्सरी बेन्झिन रिंग असते. काय असते तुमची? बेन्झिन रिंग. कशी असते ती? आणि
ॲरोमॅटिक बेन्झेन रिंग, त्याला काय म्हणतो आपण ॲरोमॅटिक म्हणजेच बेन्झेन रिंग टाईप स्ट्रक्चर सगळे त्याच्यामध्ये असणार आहे. बेसिक स्ट्रक्चर त्याचं हे असणार काय असणार, बेसिक स्ट्रक्चर हे असणार. याचं असं असू शकतं. याचं काय आहे बेसिक स्ट्रक्चर, काय रिंग त्याच्यामध्ये, आणि रिंग कोणती, बेन्झेन रिंग त्याच्यामध्ये कंपल्सरी असणार आहे. बेन्झेन रिंग कंपल्सरी त्याच्यामध्ये असणार आहे. नेक्स्ट हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक. हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक मध्ये हेटेरो म्हणजे काय म्हणतो आपण डिफरंट. ओके, डिफरंट ग्रुप म्हणजे इथं काय, इथं जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर सगळ्या रिंग मध्ये जे काही कार्बन आहेत ना, जी रिंग आहे ती कार्बनचीच असते. रिंग कशाची असते, कार्बन. पण जर असं झालं की रिंग मध्ये कार्बन व्यतिरिक्त कोणतरी दुसरा ॲटम आला, त्याला म्हणतो आपण हेटेरो ॲटम. काय म्हणतो त्याला आपण, तर त्याला म्हणतो आपण हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक. काय म्हणतो त्याला आपण, पहा आता अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे म्हणून ॲरोमॅटिक. हेटेरो कारण दुसरा ॲटम आला. ओके, कार्बनच्या व्यतिरिक्त कोणतरी रिंग मध्ये भाग घेतो, त्याला काय म्हणतो आपण हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक. काय म्हणतो आपण हेटेरोसायक्लिक. आणि समजा हे ॲरोमॅटिसिटी नसेल म्हणजे हेटेरो ॲटम पण आहे तुमच्याकडे, पण असा अल्टरनेट डबल सिंगल बॉन्डचं कॅरेक्टर नाहीये तुमच्याकडे, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण नॉन हेटेरोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. काय म्हणतो त्याला आपण. आता हेटेरोसायक्लिक का, हेटेरो कारण कार्बनच्या व्यतिरिक्त आला, आणि नॉन ॲरोमॅटिक कारण अल्टरनेट डबल बॉन्डचं कॅरेक्टर गेलं. ओके, डबल बॉन्ड अल्टरनेट डबल सिंगल बॉन्डचं कॅरेक्टर आहे, हेटेरो ॲटम पण आहे म्हणून हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक. ओके, ॲरोमॅटिक कारण बेन्झीन रिंगचं अल्टरनेट डबल सिंगल बॉन्डचं कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याला म्हणतो बेन्झीन रिंगचं कॅरेक्टर म्हणून ॲरोमॅटिक. आणि अलिसायक्लिक म्हणजे काय, फक्त कार्बनची चेन आहे, डबल बॉन्डचं कॅरेक्टर, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्डचं कॅरेक्टर नाही, म्हणून त्याला म्हणतो फक्त आपण अलिसायक्लिक. एक सिंगल चेन आहे तुमची कार्बनची. आले, हे झालं तुमचं क्लासिफिकेशन. काय झालं हे तुमचं, एनी डाऊट ह्याच्यामध्ये, नक्की नाही, ठीक आहे, चालेल. नेक्स्ट व्हिडिओ पॉज करायचा आणि हे मागचं स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्यायचं. जे एक्सप्लेन केले तुमच्या भाषेमध्ये प्रत्येकाच्या खाली लिहून घ्यायचं. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला याचे एक्झाम्पल दिलेले आहेत, ते क्लासिफाय करून घ्यायचे. पेज नंबर 208 वरती तुम्हाला क्लासिफिकेशन दिलं ब्ल्यू बॉक्समध्ये तो सॉल्व्ह करून घ्यायचा. ठीक आहे, आले. नेक्स्ट पुढे पहा, होमोलॉगस सिरीज. काय आपल्याकडे होमोलॉगस सिरीज. आता होमोलॉगस सिरीज काय आहे तर पहा, आपण ह्याच्या आधी अल्केन पाहिलेत. काय पाहिलेत आपण, अल्केन जे पाहिलेत. अल्केन मध्ये पहिला मेंबर होता CH4, दुसरा मेंबर होता C2H6, तिसरा मेंबर होता C3H8, चौथा मेंबर होता C4H10, पाचवा मेंबर होता C5H12, सहावा मेंबर होता C6H14. आता मी काय केलं समजा, पहा या C2H6 मधून CH4 मायनस केला. काय केलं मी, C2H6 मायनस CH4. काय येईल बरं माझ्याकडे, पहा 2 मधून 1 कार्बन गेला, 1 कार्बन, 6 मधून 4 गेले, 2 कार्बन, CH. आता मी काय करतो, C3H8 मधून C2H6 मायनस करतो. C3H8 मायनस C2H6. बोला किती येईल, CH 8तून 6 गेले 4, सॉरी 2, किती 2, म्हणजे हा कितीने डिफर झाला CH2, हा पण कितीने डिफर झाला CH2. सेम असं करून पहा, C4H10 मायनस C4H10 मायनस C3H8. ते जरी केलं तुम्ही काय येणार CH. म्हणजे तुम्ही काय केलं, हे जे ग्रुप्स आहेत कोणताही एक पार्ट घेतलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं कोणती सिरीज घेतली होती, अल्केनची सिरीज घेतली. तसंच तुम्ही अल्केनची सिरीज घ्या, किंवा तुम्ही अल्काईनची सिरीज घ्या, किंवा तुम्ही अल्कोहोलची सिरीज घ्या, किंवा तुम्ही अल्डिहाइडची सिरीज घ्या, कोणतीही घ्या. ओके, तुम्ही जर त्याचे कॉन्झिगेटिव्ह मेंबर्स लिहिले एका खाली एक प्रोग्रेसिव्ह कार्बनने, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 1 कार्बन. आता फॉर एक्झाम्पल अल्किन म्हणलं तर पहिल्यांदा कोणता येणार, C2, बोला C2H4 बरोबर, नंतर C3H6, नंतर कोण येणार C4H8. आता तुम्ही यांचं जरी सबट्रॅक्शन केलं पहा तरी काय येईल CH2. यांचं सबट्रॅक्शन केलं तरी काय येणार. असे जे मेंबर्स तुम्ही प्रोग्रेसिव्हली अरेंज केले, आणि कॉन्झिगेटिव्ह मेंबर्स जे 2 मागचे पुढचे 2 कॉन्झिगेटिव्ह मेंबर्स जे आहेत त्यांच्यामधला डिफरन्स दर CH2 येत असेल, किती येत असेल दोघांमधला डिफरन्स, मॉलिक्युल किती डिफर करतात कंपल्सरी CH2, आणि जे मास आहे त्यांचं ते 14 युनिटने डिफर करतं. कितीने 14 युनिटनी मास डिफर करतं. आणि ग्रुप जे आहेत ते CH2 युनिटने डिफर करत असेल, मास 14 युनिटनी आणि ग्रुप तुमचा CH2 ने. आणि अशी जर तुम्ही अरेंजमेंट केली सलग, त्या अरेंजमेंटला म्हणतो आपण होमोलॉगस सिरीज. काय म्हणतो त्याला आपण होमोलॉगस सिरीज, जे आपण 10th ला ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे, कळाले. काय केलं, एक ग्रुप घेतला, अल्किनचा ग्रुप घेतला, अल्केनच्या ग्रुपला प्रोग्रेसिव्ह ऑर्डरने लिहिलं, इन्क्रीजिंग ऑर्डरने लिहिलं, कॉन्झिगेटिव्ह मेंबरचा डिफरन्स काढला, तो किती येतो CH2.
याचं मास आणि याच्या मास मधला डिफरन्स काय असणार आहे 14 युनिट. याचं मास आणि याच्या मास मधला डिफरन्स 14 युनिट. याचं मास आणि याच्या मास मधला डिफरन्स कंपल्सरी 14 युनिट. असं जर असेल डिफरन्स CH2 आणि मास 14 युनिटचं, तर अशी जी सिरीज आपण अरेंज करतो त्याला म्हणतो आपण होमोलॉगस सिरीज. काय म्हणतो त्याला आपण होमोलॉगस सिरीज. हे होतं होमोलॉगस सिरीज. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप पहा. फंक्शनल ग्रुप काय असतं, तर ज्या वेळेला तुमच्या कार्बन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त जो काही दुसरा ग्रुप येऊन त्या ठिकाणी प्रेझेंट असतो किंवा दुसरा ग्रुप येऊन त्या ठिकाणी काय असतं की तो कंपाऊंडचं कॅरेक्टर बदलतो. दुसरा ग्रुप येऊन काय करतो, कंपाऊंडचं कॅरेक्टर बदलतो. किंवा कार्बन आणि हायड्रोजन मध्ये हायड्रोजनला कोणतरी दुसरा ग्रुप रिप्लेस करतो, त्याला म्हणतो आपण फंक्शनल ग्रुप. काय म्हणतो त्याला आपण फंक्शनल ग्रुप. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर पहा, अल्केन आहे आपल्याकडे समजा CH3 CH2 CH3 CH3. काय नाव याचं, 2 कार्बनवाला इथेन. काय म्हणतो 2 कार्बनवाल्याला आपण इथेन. या इथेन मध्ये काय झालं, अचानक तुमचा डबल बॉन्ड आला. काय आलं तुमचा, या हायड्रोजनला इकडच्या एका हायड्रोजनला काय केलं, डबल बॉन्डने रिप्लेस केलं. म्हणून याचा फंक्शनल ग्रुप काय झाला तुमचा, डबल बॉन्ड. फंक्शनल ग्रुप पण काय झाला तुमचा, डबल बॉन्ड इज ऑल्सो फंक्शनल ग्रुप. सेम हायड्रोजनला अजून कोण रिप्लेस करू शकतं, ट्रिपल बॉन्ड. सो ट्रिपल बॉन्ड इज ऑल्सो फंक्शनल. याच्या व्यतिरिक्त सर फंक्शनल ग्रुप असतात का, तर असतात. कोणते तर पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणूयात की X. सगळ्यात पहिल्यांदा कोण आहे तुमचा, हॅलोजन. सॉरी थांबा, फंक्शनल ग्रुप पहा. सगळ्यात पहिला फंक्शनल ग्रुप असतो तुमच्याकडे हॅलोजन. काय असतो तुमच्याकडे, कोण आहे तुमच्याकडे, हॅलोजन. जो हॅलोजन आहे इट इज डिनोटेड जनरल स्ट्रक्चर काय त्याचं, X. कसं दाखवतो आपण, X. X मध्ये कोण कोण येऊ शकतं तुमच्याकडे, तर क्लोरीन येईल, ब्रोमीन येईल किंवा आयोडीन येईल किंवा फ्लोरीन येईल. या चारपैकी कोणीही येऊ शकतं. जनरल रिप्रेझेंटेशन पहा, R आणि X. ओके. Xच्या ऐवजी कोण येईल तुमचा, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा फ्लोरीन. एक्झाम्पल पहा, CH3Cl. R म्हणजे काय, अल्किल ग्रुप. R म्हणजे काय असतो तुमचा, अल्किल ग्रुप. ठीक आहे, आलं लक्षात. R म्हणजे काय असतो तुमचा, अल्किल. हा झाला हॅलोजन. सेकंड वाला कोण आहे आपल्याकडे, अल्कोहोल. कोण असू शकतं, अल्कोहोल. जनरल रिप्रेझेंटेशन आहे त्याचं OH. ठीक आहे. एक्झाम्पल जनरल स्ट्रक्चर OH. रिप्रेझेंटेशन आहे ROH. एक्झाम्पल पहा, CH3OH किंवा C2H5OH. इथेनॉल, मिथेनॉल. ठीक आहे, हे झाले 2. झालं तुमचं अल्कोहोल. नेक्स्ट थर्ड तुमच्याकडे असू शकतो फिनोल, इथर. पहा, इथर असू शकतो. काय असू शकतो तुमच्याकडे, इथर म्हणजे काय असतो तुमचा, सिंगल बॉन्ड O, इकडे डॅश डॅश. म्हणजे रिप्रेझेंटेशन पहा, ROR. च्या ऐवजी CH3, सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH3. हा झाला तुमचा इथर. फोर्थ अल्डिहाइड असू शकतो. काय असू शकतो तुमच्याकडे, अल्डिहाइड असेल तर जनरल रिप्रेझेंटेशन असं त्याचं C डबल बॉन्ड OH. ओके. रिप्रेझेंटेड ॲज C डबल बॉन्ड OH. एक्झाम्पल पहा, CH3C डबल बॉन्ड OH. हा झाला तुमचा अल्डिहाइड. 5वा नेक्स्ट इज युअर कीटोन. कोण आहे तुमच्याकडे, कीटोन. जर तुमच्याकडे कीटोन असेल तर कीटोनचं जनरल रिप्रेझेंटेशन असतं C डबल बॉन्ड O. इकडे पहा, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड R. एक्झाम्पल पहा, CH3C डबल बॉन्ड O, CH3. और दुसरं द्यायचं झालं तर C2H5C डबल बॉन्ड O, CH3 असंही असू शकतं. ठीक आहे, आले. किंवा तिकडे C2H5 चालू शकतो, कोणताही अल्केन चालेल, अल्काइल चालेल. ठीक आहे, सॉरी. 5, 6. नेक्स्ट तुमच्याकडे असतो कार्बॉक्झिलिक ऍसिड. कोण असू शकेल, कार्बॉक्झिलिक ऍसिड. जर कार्बॉक्झिलिक ऍसिड असेल इट इज रिप्रेझेंटेड ॲज C डबल बॉन्ड OH. ठीक आहे. आणि रिप्रेझेंटेशन पहा, RC डबल बॉन्ड OH. ओके. एक्झाम्पल पहा, CH3C डबल बॉन्ड O, CH3. ठीक आहे, आलं लक्षात. सॉरी OH.
ठीक आहे. किंवा HC डबल बॉन्ड OH, हा जे स्ट्रक्चर काढलंय मी याला म्हटलं जातं फॉर्मिक ऍसिड. काय म्हणतात त्याला? फॉर्मिक ऍसिड. कुठं असतं? आपल्याला मुंगी चावते पा, मुंगी चावल्यावर इरिटेशन होते. इरिटेशन कशामुळे होते? बिकॉज ऑफ फॉर्मिक ऍसिड. ठीक आहे, ती फॉर्मिक ऍसिड रिलीज करत असते त्या ठिकाणी. ठीक आहे. 7. नेक्स्ट बोला, काय बरं दिले आपल्याकडे? काय दिले पाहूया? ईस्टर दिलेत. ठीक आहे, चालतंय. पहा ईस्टर्स. ईस्टरचं जर जनरल रिप्रेझेंटेशन पहा, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड. ठीक आहे. RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O R. एक्झाम्पल पहा, CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O CH3. हा झाला तुमचा ईस्टर. काय झाला? हा ईस्टर. नेक्स्ट 8 अमाइड. अमाइन्स. काय आपल्याकडे? अमाइन्स. अमाइन्स कसं रिप्रेझेंट केलं जातं पहा, सिंगल बॉन्ड NH2. हे झालं अमाइन्स. रिप्रेझेंटेशन पहा, RNH2. ठीक आहे. नेक्स्ट इथे पहा, CH3NH2. ठीक आहे, आले. आता हा झाला प्रायमरी. असाच तुम्ही सेकंडरी काढू शकता. काय? H रिप्लेस करायचा, 2 H आहेत, 1 H आणि दुसरा अल्किल जोडायचा. ओके, 2 अल्किल जोडायचे, तिसरा H काढायचा, अल्किल जोडायचा. ओके, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. फॉर एक्झाम्पल पहा, हा माझा RNH2 आहे, हा झाला प्रायमरी अमाइन. 1 H काढला मी, 2च्या ऐवजी एकच H राहिला. ओके, 2 H होते, 1 H आणि त्या H ची जागा R ने घेतली. हा झाला सेकंडरी अमाइन. हा H काढून टाकला मी. ठीक आहे, आणि त्या टाकाने परत अल्किल जोडला. हा झाला टर्शरी अमाइन. नायट्रोजनकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, ती सुद्धा यूज केली मी. चौथा अल्किल ग्रुप जोडला, हा झाला क्वाटर्नरी अमाइन. ठीक आहे, असं तुम्ही कॉन्झिक्युटिव्हली करू शकता. ठीक आहे, आलं लक्षात? समजलंय का? इथपर्यंत कळले? हे झाले तुमचे बेसिक फंक्शनल ग्रुप. आता पुढचे जे आहेत ते ह्यांचेच मॉडिफिकेशन आहे. काय? ह्यांचेच मॉडिफिकेशन. म्हणजे पहा, कोण शक्यतो त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं एकच आहे, असाइल क्लोराइड. कोण आहे तुमच्याकडे? 8वा. इथे काढतो पहा, 9वा. असाइल क्लोराइड. जनरल रिप्रेझेंटेशन पहा, C डबल बॉन्ड OCl. ठीक आहे, हा झाला तुमचा असाइल ग्रुप. रिप्रेझेंटेशन पहा, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OCl. सॉरी, असाइल Cl. ठीक आहे, हा झाला असाइल क्लोराइड. ठीक आहे. एक्झाम्पल पहा, CH3C डबल बॉन्ड OCl. असाइल क्लोराइड. हा आपण वापरतो कुठे? 12वीला लागतो आपल्याला त्या ठिकाणी, फेडरल क्राफ्ट रिॲक्शन म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हा लागणार आहे. ठीक आहे, 9 झालेत. 10वा ऑलरेडी तुम्हाला सांगितलं मी. पुढचा 10वा अल्किन. कोण आहे आपल्याकडे? अल्किन. अल्किन रिप्रेझेंटेशन ॲज डबल बॉन्ड. बरोबर, R डबल बॉन्ड R. CH2 डबल बॉन्ड CH2. 10. 11 कोण आहे तुमच्याकडे? अल्काइन्स. अल्काइन मध्ये काय असतो? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, R ट्रिपल बॉन्ड R, CH ट्रिपल बॉन्ड CH. हा झाला तुमचा एक्झाम्पल ऑफ अल्काइन. अजून एक आहे तुमच्याकडे सल्फोनिक ऍसिड. तशी काही गरज नाही त्याची, तरी पण दिलाय म्हणून लिहून घ्या. ठीक आहे, तो तुमच्या लक्षात येणार आहे. काय तुमच्याकडे? सल्फोनिक ऍसिड रिप्रेझेंटेड ॲज SO3H. ठीक आहे, RSO3H, CH3SO3H. संपलं, एवढंच. आले? हे झाले तुमचे 12 वेगवेगळे फंक्शनल ग्रुप. याच्यात काय डाऊट आहे का? विचारा, डाऊट असेल तर लगेच परत एकदा काय सांगायचं. नाहीये? ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा, सगळे स्ट्रक्चर्स व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे, टेबल ड्रॉ करायचं व्यवस्थित. ठीक आहे. कोणता? 8वा. अमाइन्स म्हणतात त्याला, रिप्रेझेंटेड ॲज NO2 NH2. ठीक आहे, जनरल रिप्रेझेंटेशन RNH2. एक्झाम्पल CH3. ओके, अजून एक राहिला आहे आपल्याकडे 12, 13. नायट्रो ग्रुप. काय असेल तर? नायट्रो ग्रुप. नायट्रो ग्रुप म्हणजे असतो तुमचा NO2, रिप्रेझेंटेड ॲज RNO2, CH3 CH2 NO2. ओके, नायट्रो. हा नायट्रो आणि हा अमाइन्स. कन्फ्युजन करायचं नाही. तिकडे ऑक्सिजन आहे, इकडे H आहे. हा कुठे? ऑक्सिजनचा ना. हा ठीक आहे, तो आहे ना, तो डायरेक्ट मी शॉर्टमध्ये लिहिला. ओके, इथं डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड O तुम्ही काढू शकता पाहिजे तर. काय डाऊट ह्याच्यामध्ये? हो, आले? काय डाऊट अजून विचारा. काय सांगायचंय पुन्हा एकदा? काय? सायनाइड. ठीक आहे, सायनाइड पण लिहून देतो. 14 पहा, 15. एक असं तुमचं सायनाइड, दुसरा असं तुमच्याकडे आयसोसायनाइड. काय फरक आहे? इट इज रिप्रेझेंटेड ॲज CN
इज रिप्रेझेंटेड ॲज NC. ओके. RCN याला म्हणतो अल्काइल सायनाइड आणि RNC याला म्हणतो अल्काइल आयसोसायनाइड. एक्झाम्पल CH3CN मिथाइल सायनाइड, CH3NC आयसोसायनाइड, मिथाइल आयसोसायनाइड. ठीक आहे. या ठिकाणी तुमचा सायनाइड आणि हा झाला तुमचा आयसोसायनाइड. याच्या व्यतिरिक्त फंक्शनल ग्रुप तुम्हाला शक्यतो नाही येत. तो कार्बन तुमचा चेन मध्ये काउंट होतो. हो. हो, फंक्शनल ग्रुप मध्ये कार्बन असेल तो पण 4 कार्बन, चौथा कार्बन म्हणून कन्सिडर करायचा. IUPAC नेम झालं की कळेल, लक्षात येईल. एकाच साईडची घ्यायची, दुसऱ्या साईडची घ्यायची नाही. कार्बनची चेन आपली कंटिन्युअस हवी तरच त्याला कन्सिडर करायचं. कंटिन्युअस नसेल तर त्याला सुद्धा रिंग तुमच्या स्ट्रक्चरमध्ये घ्यायची गरज नाही. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा, सगळे फंक्शनल ग्रुप व्यवस्थित लिहून घ्यायचे. ठीक आहे. आले. अल्किनलाच ओलिफिन्स म्हणतात, एवढं फक्त लक्षात ठेवा. एक्स्ट्रा माहिती असं, बाकी काय नाही दिलेलं त्यांना. एक्झाम्पल घ्या होमवर्कसाठी. क्वेश्चन लिहा, आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप. क्वेश्चन लिहा, आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप. Identify the functional group. नाव लिहायचं फंक्शनल ग्रुपचं. ठीक आहे. दोन पेक्षा जास्त असतील ते लिहिलं तरी चालेल. हे काय स्ट्रक्चरच आहे. फंक्शनल ग्रुप काढायचा. फंक्शनल ग्रुप ओळखायचा आहे कोणता आहे. पहा इथं जर व्यवस्थित पाहिलं तुम्ही, तुमच्याकडे पहा इथं काय डबल बॉन्ड होय. काय इथे डबल बॉन्ड हो. इकडे काहीतरी अल्काइल ग्रुप आहे R,
इकडे काय तुमच्याकडे O आणि इकडे पण तुमचा अल्किल ग्रुप आहे. सेम खाली आहे पहा, इथे अल्किल ग्रुप आहे R, खाली खाली O आहे तुमचा आणि इकडे हे कोणाचं आहे बरं? कोणाचं आहे हे? इस्टरचं. कोणाचं आहे हे? इस्टरचं. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजे फंक्शनल ग्रुप कोणता झाला? इस्टर. इथे जर पाहिलं पहा डबल बॉन्ड, पहिल्यांदा इथे काय अल्टरनेट, इथे पहा डबल बॉन्ड आलाय, याचा अर्थ कोण इथे? अल्किन. अजून कोण आहे बरं? डबल बॉन्ड हो, पहा इथे R आहे, इथे कार्बन आहे तुमचा, डबल बॉन्ड हो, सिंगल बॉन्ड इकडे R. हा काय तुमचा? कीटोन आहे तुमचा. कोण आहे तुमचा? कीटोन. सेम इथे पण कीटोन आहे. हा कोण आहे मग आता? डबल बॉन्ड हो, सिंगल बॉन्ड हो, इकडे R, इकडे सुद्धा R O C डबल बॉन्ड O CH3. याचं नाव काय? इस्टर. म्हणजे फंक्शनल ग्रुप कोणते कोणते झाले? अल्किन, कीटोन आणि इस्टर. असं लिहायचं, अल्किन, कीटोन, इस्टर. असू शकतात 3 3 4 4 असतील तेवढे सगळे लिहायचं. हा नाही नाही आत्ताच्या नाहीये. नेक्स्ट पुढे घ्या. हे जे स्ट्रक्चर आहे तुमचं डोपामाइनचं स्ट्रक्चर आहे. कशाचं? डोपोमिन, डोपामाइन काय म्हणायचं ते म्हणा, तुमचं प्रोनाउन्सिएशन. 7 8 हा कुठं? इथं इथं डबल बॉन्ड आहे हो. हे स्ट्रक्चर तुमचं टेस्टोस्टेरॉनचं आहे.
हो. हो. नाही तो बेंझिन तर ऍक्टिव्हिटी सर जेवढे दिले त्याला नंबर क्या 16 स्ट्रक्चर आहे. व्हिडिओ पॉज करायचा, स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्यायचं. हो. व्हिडिओ पॉज करायचा आणि ड्रॉ करून घ्यायचं. सर मग आन्सर आहे काढून आणायचे वरून. एक सेकंड काय म्हणता सर तुम्ही हा होमवर्क उद्या कंप्लीट हवा तुमचा, ठीक आहे. ते उद्या बघू आपण काय करायचं. नेक्स्ट हेडिंग IUPSC. काय आपल्याकडे IUPSC नॉमेनक्लेचर. आता पहा, जसं आपलं एक नाव आहे स्पेसिफिक, ठीक आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी दोन प्रकारचे नाव आपल्याला पाहिजे. पहिलं असतं कॉमन नेम, दुसरं असतं IUPSC. तर मग काय फरक आहे दोघांमध्ये, कॉमन नेम मध्ये आणि IUPSC नेम मध्ये? तर पहा, आपण जर पाहिलं तर आपल्याला घरी एक नाव असतं, काय असतं आपल्याला, एक घरात एक नाव असतं, बरोबर. म्हणजे घरातले आपल्याला एका नावाने बोलवत असतात. आणि बाहेरचं आपलं ऑफिशियल नेम एक असतं, काय असतं एक. त्याच प्रकारचं इथे पण आहे. तर काय आहे, IUPSC नेम इज नथिंग बट द ऑफिशियल नेम ऑफ द कंपाऊंड. IUPSC नेम म्हणजेच काय, कंपाऊंडचं ऑफिशियल नेम जे आपण काढतो त्याला म्हणतो आपण IUPSC नेम. ठीक आहे, काय म्हणतो आपण त्याला, IUPSC. आणि IUPSC म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ओके, ही एक काय त्या ठिकाणी संस्था आहे. कोणती? इंटरनॅशनल
युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ओके, या सिस्टीमनी काय केलंय की या कंपाऊंडचं नाव कसं द्यायचं, तर कंपाऊंडचं नाव देण्यासाठी त्यांनी काय केलेत, काही रूल्स डिझाईन केलेत. काय केलं त्यांनी, काही रूल्स त्यांनी डिझाईन केलेले आहेत आणि त्या रूल्सचा वापर करून आपण काय करतो, कोणत्याही कंपाऊंडचं त्या ठिकाणी नाव देत असतो. ठीक आहे, समजलंय? आले, कोणत्याही कंपाऊंडचं काय करतो आपण, नाव देत असतो. ठीक आहे, मग पहिल्यांदा बेसिक रूल्स पाहणार आहे आपण. ठीक आहे, की जर नॉर्मल स्ट्रक्चर असेल तर कसं, मग हळूहळू आपण ऍडव्हान्स मध्ये जाणार आहे. ठीक आहे, आले. फॉर एक्झाम्पल सुरुवातीचे जे रूल्स आहेत पहा, जे आपण 10th ला शिकलो ते पहिल्यांदा आज आपलं रिवाइज होईल. उद्या मात्र आपण थोडंसं ऍडव्हान्स कडे जाणार आहे. जर फंक्शनल ग्रुप आला किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप आला किंवा अजून काय केस आहेत ते सगळं आपण उद्या पाहणार आहे. आता बेसिक पहा. सगळ्यात पहिल्यांदा असतं की राईट, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ गिवन कंपाऊंड. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ गिवन कंपाऊंड. दिलेल्या कंपाऊंडचं काय करायचंय, स्ट्रक्चर तुम्हाला काढून घ्यायचंय. सेकंड काय करायचंय, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. सिलेक्ट द लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस कार्बन चेन. कोणाची चेन सिलेक्ट करायची, कार्बनची. कशी पाहिजे ती, आणि कंटिन्युअस सुद्धा हवी, मध्ये कुठेही ती ब्रेक झाली नाही पाहिजे अशी चेन तुम्हाला काय करायची त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. नेक्स्ट थर्ड पहा, ज्यावेळेस तुम्ही चेन सिलेक्ट कराल त्या करायचे नंबर द कार्बन, नंबर द कार्बन ॲटम्स, नंबर द कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन द चेन, प्रेझेंट इन द चेन. चेन मध्ये असलेले सगळे कार्बन ॲटम्सला काय करायचं, तुम्हाला नंबर करायचं. काय करायचं आहे, नंबरिंग द्यायचं, नंबर द्यायचा आहे 1 2 3 4 एक्सेट्रा. आपण एक्झाम्पल पाहणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला, नंबरिंग कसं करायचं पहा, इन द कार्बन चेन सच दॅट द ब्रांचिंग, और फंक्शनल ग्रुप, ब्रांचिंग और फंक्शनल ग्रुप जो कोणी प्रेझेंट असेल, एकतर ब्रांचिंग असेल तर ब्रांचिंगला किंवा फंक्शनल ग्रुप असेल तर फंक्शनल ग्रुपला. फंक्शनल ग्रुप गेट्स द लोएस्ट नंबर, असं नंबरिंग करायचंय तुम्हाला, एक तर राईटनी किंवा लेफ्टनी, की तुमचा जो फंक्शनल ग्रुप अटॅच झालेला किंवा तुमची असलेली ब्रांच त्याला काय आला पाहिजे, तुमचा लोएस्ट नंबर काय आला पाहिजे, त्याला लोएस्ट नंबर आला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट पहा चौथं, आयडेंटिफाय द पॅरेंट अल्केन. आयडेंटिफाय द पॅरेंट अल्केन किंवा पॅरेंट नेम म्हणूयात. डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कार्बन atoms प्रेझेंट इन द चेन. चेन मध्ये किती कार्बन ॲटम्स आहे त्याच्या बेसिसवरती काय करायचं आपल्याला, पॅरेंट नेम द्यायचं. त्या बेसिसवरती काय करायचं आपल्याला, पॅरेंट नेम द्यायचंय. ठीक आहे, एकदा पॅरेंट नेम दिलंय आपण, पहा पॅरेंट नेम दिल्यावरती काय करायचंय, रिप्लेस लास्ट ई फ्रॉम पॅरेंट नेम, फ्रॉम पॅरेंट अल्केन येतच, फ्रॉम पॅरेंट अल्केन. ठीक आहे, फ्रॉम पॅरेंट अल्केन विथ प्रॉपर सफिक्स फॉर फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपला असलेल्या सफिक्सनुसार ते काय करायचंय, पॅरेंट नेम तुम्हाला चेंज करायचं. आणि जर ब्रांचिंग असेल तर पहा काय करायचं, ऍड प्रॉपर प्रेफिक्स. ब्रांचिंग असेल तर काय ऍड करायचं, तुम्हाला प्रेफिक्स ऍड करायचा. आणि जर फंक्शनल ग्रुप असेल तर अकॉर्डिंग टू द ब्रांचिंग. तुमचा ब्रांचिंग काय, त्या ब्रांचिंग नुसार काय करायचं, तुम्हाला प्रॉपर त्या ठिकाणी प्रेफिक्स काय करायचं आहे, ऍड करायचं. आले, समजले? हे झाले तुमचे रूल्स फॉर रायटिंग द IUPAC नेम. ठीक आहे, बेसिक आहे ते. एक्झाम्पल पहा, फॉर एक्झाम्पल पहा, CH3 CH2 C. ठीक आहे, डबल बॉन्ड CH3. बरोबर. सगळ्यात पहिला रूल काय,
ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ गिवन कंपाऊंड. काढले का स्ट्रक्चर? काढले. सेकंड रूल बोला. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. एकच चेन आहे, सिलेक्ट करायची. केले. थर्ड बोला. नंबर द कार्बन atoms प्रेझेंट इन द चेन सच दॅट द ब्रांचिंग ऑर फंक्शनल ग्रुप गेट्स द लोएस्ट नंबर. आता सांगा बरं, फंक्शनल ग्रुप आहे का ब्रांचिंग आहे? कुठं ब्रांच दिसते का? बरोबर. ब्रांच म्हणजे काय? अशी स्ट्रेट चेन आणि त्याला मध्ये असं काहीतरी ब्रांच लागली. दिस इज ब्रांच. ब्रांचिंग आहे का कुठे? नाही. मग काय बरं आपल्याकडे? स्ट्रेट चेन. आणि फंक्शनल ग्रुप आहे का? आहे की. मग सांगितलं ना, डबल बॉन्ड फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे, आलंय. नेक्स्ट पहा. आता फंक्शनल ग्रुपला काय आला पाहिजे? नंबरिंग कसं करायचं की या फंक्शनल ग्रुपला काय आला पाहिजे? लोएस्ट नंबर. म्हणजे फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला आहे त्या कार्बनला लोएस्ट नंबर आला पाहिजे. ठीक आहे. फंक्शनल ग्रुपला लोएस्ट नंबरचा अर्थ काय? ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला आला काय आला पाहिजे? मग पहा, मी इकडून नंबरिंग करतो. 1 2 3 4 5. बोला, फंक्शनल ग्रुप कोणत्या कार्बनला आहे? तिसऱ्या कार्बनला. म्हणजे कितवा नंबर आला? मी समजा इकडून नंबरिंग केलं. 1 2 3 4 5. बोला, कितव्या नंबरला आला? दुसऱ्या कार्बन. मग कुठून नंबरिंग करणार? इकडून का इकडून? या साईडने करणार. बरोबर. नंबरिंग केलं. नंबरिंग केलं. नेक्स्ट पुढे काय? आयडेंटिफाय द पॅरेंट अल्केन डिपेंडिंग अपॉन द कार्बन नंबर. किती कार्बन आले बरं चेन मध्ये? 5 कार्बन असेल तर काय म्हणतो त्याला आपण? पेंटेन. झालं. पुढे पहा. रिप्लेस द लास्ट ई फ्रॉम द फंक्शनल ग्रुप फंक्शनल पॅरेंट अल्केन विथ प्रॉपर सफिक्स फॉर फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप साठी सफिक्स जर अल्किन असेल, दोन गोष्टी आहेत. एक असतं प्रेफिक्स, एक असतं प्री जे आधी लागतं, सफिक्स जे नंतरला. जर अल्किन असेल तर सफिक्स असतं आपल्याकडे ENE. काय असतं सफिक्स? ENE. ठीक आहे. काय असतो सफिक्स? काय सांगितलं त्यांनी? पॅरेंट अल्केन मधला शेवटचा ई काढला आणि काय करा? फंक्शनल ग्रुप नुसार सफिक्स. म्हणजे इथं काय लागणार तुमचा? नुसता ENE नाही लागणार, पण तो जो डबल बॉन्ड आहे तो किती नंबरला आहे? म्हणून पेंट 2E. आलंय का? किती नंबरला आहे? 2 नंबरला. आणि नंतर ENE. आता लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे अल्फाबेट आणि नंबर आले, अल्फाबेट आणि दोघांना डॅशनी सेपरेट करायचं. कशाने सेपरेट करायचं? नंबर आणि अल्फाबेट कशाने सेपरेट करायचं? समजा 2 नंबर आले 2 2 तर 2 नंबर सेपरेट करायचं तुम्हाला कॉमन. कशाने सेपरेट करायचे? कॉमन. आले? समजले? फॉर एक्झाम्पल पहा आता. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. CH2 CH डबल बॉन्ड CH CH2 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 CH3. एकच सेल सिलेक्ट केली. बोला, नंबरिंग केलं समजा मी 1 2 3 4 5 6 7 8. किती नंबर आला? फंक्शनल ग्रुप कोण आलाय? बावळा, फंक्शनल ग्रुप कोणत्या कार्बनला आहे? 5व्या कार्बनला. कितव्याला आहे? 5व्या कार्बन. इकडून केलं 1 2 3 4 5 6 7 8. बोला, इकडून केलं कितव्या कार्बनला? मग कुठून करणार? इकडून करणार. बरोबर. किती कार्बन आहेत? 8. 8 10 वाला 8 कार्बनला ऑक्टेन. ई काढा. फंक्शनल ग्रुप कोण आहे? डबल बॉन्ड. असं म्हणूयात की समजा ट्रिपल बॉन्ड असतं. काय असता? बोला, आता फंक्शनल ग्रुप काय आला? ऑक्ट 3 YNE. कळलंय का? आलंय का? नक्की समजलंय? सर आम्हाला 20 रुपये देता का माऊस साठी? सेला नाही सर, जा नाही घेऊन. एवढं काय देता का? काय 20 रुपये द्या म्हणावं मग. हा दर. सर आलंय लक्षात? समजलंय नक्की काय आलं? ऑक्ट 3 YNE. एनी डाऊट? हे शिकवलेलं कळलंय का आज? नक्की समजले? व्हिडिओ पॉज करायचा, हे रूल्स लिहून घ्यायचे, 2 एक्झाम्पल लिहून घ्यायचे आणि 2 3 थांबा 4 5 5 एक्झाम्पल तुमच्या मनाचे तयार करून आणायचे. फंक्शनल ग्रुप अल्किन आणि अल्काइन वापरायचा. किती एक्झाम्पल? 5. म्हणजे मागचे एक्झाम्पलचा होमवर्क प्लस ह्याचे किती एक्झाम्पल्स? 5. असे तुमचे सर्व एक्झाम्पल्स. आधीचे किती होते आपले? 16 आणि हे किती? 5. 16 आणि 5 21 एक्झाम्पल मला तुमचे उद्या बुकमध्ये हवे. ठीक आहे, आलं लक्षात? समजले? नक्की. ॲडव्हान्स ह्याच्या पुढे सुद्धा UPSC आहे, एवढंच नाही, पण हे बेसिक रूल्स आहेत. याच्या ॲडव्हान्स जे आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. समजले?
नक्की कळाले? ठीक आहे, चालेल.